बहुचर्चित ओंकार हत्तीचं शुक्रवारी मध्यरात्री भालावल गावात आगमन झालं. मात्र आक्रमक बनलेल्या या हत्तीनं भालावल लोहारवाडीत घरासमोर उभ्या असलेल्या इर्टिगा गाडीची चारही बाजूनं मोडतोड करीत तब्बल 2.5 लाख रुपयांचं नुकसान केलंय. सध्या ओंकार भालावल तांबोळी सीमेदरम्यानच्या जंगलात आहे. ओंकारने मध्यरात्री 1:30च्या सुमारास विकास मंगेश गुळेकर यांच्या घरी आल्यानंतर प्रथम त्यांच्या तुळशी वृंदावनाला तसेच कैलासवासी मंगेश गुळेकर यांच्या पुतळ्याला सोंडेने लपेटल्यानंतर घरासमोर उभ्या असलेल्या इर्टिगा कारला लक्ष केलं. त्यानंतर या इर्टिगा कारची मोडतोड सुरू असताना झालेल्या आवाजामुळे गुळेकर कुटुंबीय खडबडून जागं झालं. त्यांनी पाहिलं असता ओंकार हत्ती गाडीची नासधूस करीत होता. मात्र भीतीपोटी कोणी पुढे गेलं नाही. सर्वजण खिडकीतून तसेच घराच्या स्लॅबवरून हा थरार पाहत होते. तब्बल अर्धा तास ओंकारने इर्टिगा गाडीची चारही बाजूने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. सोंडेनं इर्टिगा कार पलटी करण्याचा ओंकारने प्रयत्न केला, मात्र तो फसला. त्यानंतर ओंकारनं नजीकच्या मनोहर गुळेकर यांच्या दुचाकीचंही नुकसान करीत तो तांबोळी गावाच्या दिशेनं मार्गस्थ झाला. या घटनेची माहिती मिळताच बांदा वन परिमंडळाचे वनपाल NB खोराटे यांनी वनरक्षकांसह घटनास्थळी भेट दिली आणि नुकसानीचा पंचनामा केलाय. तसेच आक्रमक बनलेल्या या हत्तीपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन भालावल आणि तांबोळी परिसरातील ग्रामस्थांना केलंय. दीपक गावकर, ओटवणे.